तिथे जे लोक प्रदर्शनाला भेट देतात तर मग ते त्यांना असं तेव्हाच काही मदत करतात का? तसं नाही, म्हणजे तुम्ही तेव्हा मदत करूच शकता. म्हणजे आता मी सांगते, इतक्या वर्षाचा अनुभव. आता काय झालंय, इतकी वर्ष सातत्याने हे काम करतो आहोत, त्यामुळे एक विश्वास बसलाय लोकांचा की वीणाने पारखलेली संस्था आहे ना, चला डोळे मिटून या संस्थेला मदत करूया. लोक चेकबुक घेऊन येतात. आता ते तुमचं म्हणजे झालेलं आहे, ते विश्वास आम्ही आता कमावले आहे. तर लोक चेकबुक घेऊन येतात, मला अरे विचारतात, मी 10 संस्थांना द्यायचे, 10 कोणाला द्यायचं सांग. मग ज्यांना गरजेचं असतं त्यांची मी नावं सांगते. काही लोक वस्तू घेऊनच येतात, तसं पण आहे. वस्तू पण आपण देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, धान्याची मदत करू शकतो. खूप लोकांना संस्थांसाठी कामं करायचे, म्हणजे स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म पण उपयोगीच आहे. आणखीन पुढे जाऊन मला सगळ्यात महत्वाचं जे वाटतं ते संस्थांना तुमच्याकडे असलेलं चांगलं कौशल्य ते खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा असं कौशल्य असलेली माणसं संस्थेबरोबर ती जोडली जातात, त्यावेळेला संस्था पुनरुज्जीवित होतात, संस्थेची कामं मार्गी लागतात. कारण एक विजन मिळतं ना संस्था. कधी कधी काय असतं, आपल्या आपल्या परिघात आपण काम करत असतो, मग त्यावेळेला पुढे जायचंय, ग्रो व्हायचंय, त्याच्यासाठी नक्की काय डायरेक्शन पकडायचे हे कधी कधी कळत नाही. मग त्यावेळेला असं कौशल्य असलेली व्यक्ती जर का जोडली गेली संस्थेशी, तर मग त्यांना ते खूप उपयोगी ठरतं. आणि मला तेच वाटतं की निधी मिळतो. काम तुम्ही केलं तर काम केल्यानंतर निधी हा मिळतोच, कारण दिसतंय तुम्ही काय. पण कौशल्य असलेली माणसं जोडणं हे जास्ती महत्वाचं वाटतं. आणि म्हणून मी संस्थांना सांगते की प्रत्येक वेळेला तुम्ही निधीवरती भर देऊ नका, माणसं पण जोडली, जेवढी माणसं जोडाल तेवढी संस्थेची ग्रोथ चांगली.